नमस्ते. आज आपण अळूवडी कशी करायची ते पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे काही बेसिक साहित्य घेतलेलं आहे. तर इथे 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर हळद आहे, मीठ, सफेद तीळ, गरम मसाला, हा मालवणी मसाला मी घेतला आहे. तुम्ही कुठलाही तिखट मसाला असा घेऊ शकता. जो तुम्ही नेहमीच्या जेवणात तुमच्या वापरता तोच मसाला घेतला तरी चालेल. त्यानंतर हिंग घेतलेला आहे आणि हा ओवा घेतलेला आहे. थोडासा हा मी क्रश करून घेतलेला आहे. आता हे सगळे जिन्नस एका भांड्यामध्ये आपण एकत्र करणार आहोत आणि त्यानंतर त्याची एक स्लरी म्हणजे एकदम थोडंसं असं थिक असं मिश्रण आपण करणार आहोत. मी तुम्हाला दाखवते त्याची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे ते. ठीक आहे. तर चला आपण आता ह्याचं मिश्रण करूया. हे बघा, मी आता इथे हे बाउल घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आता आपण सगळ्यात पहिले हे बेसन पीठ घालणार आहोत. त्यानंतर हे सगळे मसाले आपण ह्यामध्ये टाकणार आहोत. मीठ, ओवा, गरम मसाला, मालवणी मसाला, हळद, हिंग हे सगळं आपण यामध्ये एकत्र करणार आहोत. त्याचबरोबर माझ्याकडे इथे हे मी नेहमी करून ठेवते. तर हे चिंच आणि गुळाचं पाणी आहे. तर हे जवळजवळ चिंच गुळाचं पाणी आपण ह्यामध्ये टाकणार आहोत. तर तुम्हाला जेवढं गोड किंवा आंबट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही हे ॲड करू शकता. मी हे इथे 2 ते 3 चमचे हे चिंच गुळाचं पाणी मी इथे ॲड करणार आहे. आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं मिश्रण तयार करणार आहोत. जे की ह्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे की ते अळूच्या पानांवरती व्यवस्थित बसलं पाहिजे. ते असं फ्लो नाही झालं पाहिजे. ठीक आहे. पहा, याचं छान मिश्रण आपण तयार करून घेऊ. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याची चव थोडंसं असं चाखून बघायचं की कसं झालं आहे. तिखट, मीठ, गोड सगळं काही व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी आपण थोडंसं ह्याला चाखून बघू शकतो. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आपण भजीचं पीठ जसं करतो तशीच कन्सिस्टन्सी आपल्याला ह्याची ठेवायची आहे. आता आपण अळूची पानं, हे बघा मी मार्केटमधनं ही छान अशी अळूची पानं आणलेली आहेत. 1, 2, 3 तर 6 अशी अळूची पानं आहेत. तर ह्यामध्ये आपले अळूवड्यांचे 2 गुंडे नक्कीच होतील. तर आता सगळ्यात पहिले तर आपण ही पानं स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर ह्याचे देठ कापणार आहोत किंवा आधी देठ कापून नंतर आपण ह्यांना धुवून घेणार आहोत. ठीक आहे. हे पहा, आता ही छान अळूची पानं मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. आता ही अळूची पानं आपण जेव्हा वडी करू ना त्यावेळेला काय होतं, हे जे देठ आहे हा मध्ये येतो आणि त्यामुळे आपली जी वडी असते ती रोल करताना फुटू शकते. जो आपण गुंडा तयार करतो ना तो असा रोल करताना फुटू शकतो. तर त्याच्यामुळे काय करायचं, आपण हा जो भाग आहे ना हा आपण लाटण्याने थोडासा फ्लॅट करून घेऊया. तर हे बघा, मी एका पानाचं तुम्हाला करून दाखवते. हा जो भाग आहे ना हा आपल्याला असा लाटण्याने असा सपाट करून घ्यायचा आहे. हे बघा,
तर असाच मी बाकी पानांसाठी पण करते. हे बघा, आता मी ह्या सगळ्या पानांचे जे देठ आहेत ते छान असे फ्लॅट करून घेतलेले आहेत. आता ही जी अळूची पानं आहेत ह्याला थोडीशी खाज येते, तर त्याच्यासाठी मी इथे कोकम घेतलेलं आहे आणि हे कोकम थोडंसं असं पाण्यामध्ये स्मॅश करून घेतलेलं आहे. तर आपण प्रत्येक पानाला आपण जे तयार केलेलं बेसनाचं मिश्रण आहे ते लावायच्या आधी आपण हे कोकमाचं पाणी त्यावर लावणार आहोत. प्रत्येक पानाला आपण ते लावूया. तर सगळ्यात पहिले मी हे पहिलं पान घेते आणि हे पान नेहमी उलटं ठेवायचं आहे आपल्याला. हे बघा, असं हे उलटं ठेवून झालं की मग आपण ह्याच्यावरती हे मिश्रण लावून घेऊ. हे आपण मिश्रण केलं होतं ते मिश्रण आपण ह्याला अलगद असं लावून घ्यायचं आहे. हे पहा, आता त्याच्यानंतर त्याच्यावरती दुसरं पान ठेवताना आपण हे पान उलट ठेवायचं आहे. म्हणजे हे पान जर आपण असं ठेवलंय तर नेक्स्ट पान आपण जेव्हा ठेवणार तेव्हा ते असं ठेवायचं. हे पहा, आणि याला छानपैकी आपण करून घेऊया. पीठ सगळीकडे असं लावून घ्यायचं. जास्त करून ह्याच्या ज्या कडा आहेत त्यांना हे लावायचं नाही, मध्ये मध्येच आपण ह्याला लावणार आहोत. त्यानंतर थोडं कोकमाचं पाणी आपण ह्याला लावूया. पुन्हा आपण आता हे पान उलटं ठेवू. त्याच्यावरती आपण हे कोकमाचं पाणी शिरवूया. त्यानंतर पुन्हा हे मिश्रण आपण लावूया. सो जवळजवळ 3 किंवा 5 पानांचं आपण हे करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पान ठेवू. पुन्हा उलटं थोडंसं कोकमाचं पाणी लावू आणि मग पुन्हा तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. आणि हे आता शेवटचं पान, म्हणजे 5 पानांचं मी करते. सगळ्यात पहिले मोठं पान घ्यायचं आणि हळूहळू छोटे छोटे पानं घ्यायची आपल्याला. ह्यामध्ये ना मी थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा घेतलं होतं. म्हणजे 2 वाट्या मी बेसन घेतलेलं, तर त्यामध्ये जवळजवळ अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं. म्हणजे 1.5 वाटी बेसन आणि अर्धा वाटी तांदूळ पीठ. आता आपल्याला ह्याला फोल्ड करायचं आहे. तर फोल्ड करताना सगळ्यात आधी हे जे आहे ह्याला आपण फोल्ड करूया. ही जी कडा आहे तिला, ठीक आहे. आणि त्यानंतर आता ह्याला आपण अशा पद्धतीने रोल करणार आहोत. रोल रोल आणि रोल. आणि आता ह्याला स्टीमरमध्ये आपण स्टीम करणार आहोत. हा बघा, आपला हा एक रोल झालेला आहे. आता आपण ह्याला स्टीमरमध्ये स्टीम करत ठेवूया. जर तुमच्याकडे मोदक पात्र असेल तर त्याच्यामध्ये स्टीम केलं तरी चालेल, प्रेशर कुकरमध्ये स्टीम केलं तरी चालेल, डबल बॉयलर मेथडमध्ये आपण ह्याला स्टीम केलं तरी चालणार आहे. तर
जवळजवळ 15 ते 20 मिनटं स्टीम करत ठेवणार आहोत। हा पहा, आता आपला हा जो अळूवडीचा उंडा आहे तो छानपैकी तयार झालेला आहे। तर ह्याला मी उकडून घेतलेला आहे आणि हा छान थंडसुद्धा झालेला आहे आता। तर आता आपण ह्याचे छानपैकी बारीक बारीक असे थोडेसे पातळ असे काप करणार आहोत आणि मग नंतर ते तव्यावर शॅलो फ्राय करणार। हे बघा, अशा प्रकारे आपण ह्याला छानपैकी ह्याचे काप करून घेऊया। तुम्हाला ज्यावेळी जेवढे खायचे आहेत तेवढे काप आपण केले ना तरी चालतं आणि बाकी तुम्ही हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता। हे फ्रीजमध्ये पण राहतं छानपैकी। तुम्हाला जर सकाळी घाईघाईत डब्याला वगैरे द्यायचं असेल तर आदल्या दिवशी तुम्ही हे करून ठेवलं तरी चालेल। हे बघा, अशा प्रकारे छान आपण ह्याला कापून घेणार आहोत। हे बघा किती छान दिसते ही अळूवडी। आता आपण ह्याला शॅलो फ्राय करून घेऊ। हे पहा, मी आता गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि हे आता छान तापलेलं आहे तेल। तर आपण ह्यामध्ये आपल्या अळूवड्या आता छानपैकी शॅलो फ्राय करून घेऊ। हे बघा, अशा छानपैकी आपण हा अळूवड्या ह्याच्यावरती शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तो दोन्ही साईडने हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे। या बघा, एका साईडने अशा छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा ह्यांना छानपैकी गोल्डन ब्राऊन करून घेऊ। या पहा, छान आपल्या खमंग खुसखुशीत अशा छान अळूवड्या तयार आहेत। आपण हे आता सर्व करूया। कशी वाटली तुम्हाला ही माझी अळूवडीची रेसिपी? मला कमेंट करून नक्की कळवा। थँक्यू।